सर्वप्रथम शेतकऱ्याला सांगू इच्छितो की शेतकऱ्यांना आज 25 तारखेपासून आणखीन जवळपास 10 जुलैपर्यंत चांगला दररोज भाग बदलत वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि सर्व शेतकऱ्याची पेरणी होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. आणि परत सांगतो की काही काही भागामध्ये अद्याप काही ठिकाणी पाऊस पडला नाही, त्या भागात देखील पाऊस पडणार आहे ह्या 10-12 दिवसामध्ये. म्हणजे त्यांना देखील पडणार आहे आणि त्यांचे देखील पेरणी होणार आहे म्हणून घाबरून जाण्याची काही चिंता नाही. महाराष्ट्रात सगळीकडे भाग बदलत वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे. ह्या 5 दिवसातच सगळीकडे पडून जाईल आणि सर्व शेतकऱ्याच्या पेरण्या होतील म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. म्हणजे आज देखील म्हणजे 26 ते 30च्या दरम्यान मग तुमच्या पश्चिम महाराष्ट्राकडं सांगली जिल्हा, सोलापूर जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, हे पुन्हा असंच इकडं मराठवाड्यातला बीड, लातूर ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे 26 ते 30च्या दरम्यान चांगला पाऊस पडणार आहे आणि त्यांच्या देखील पेरण्या होतील म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. मुंबईला देखील मुंबई पुणे तिकडं देखील काय होणार आहे जे जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पाऊस होईल, अतिवृष्टी होणार आहे म्हणून ही देखील मुंबईच्या जुलैच्या पहिल्या आठवड्यातला अंदाज लक्षात यायचा. जुलैच्या पहिल्या आठवड्यात देखील महाराष्ट्रात काही भागामध्ये काय होणार आहे ठिकठिकाणी अतिवृष्टी होईल, काही भागात मुसळधार पाऊस होईल, कुठं रिमझिम होईल म्हणून जुलैच्या पहिल्या आठवड्यात देखील पाऊस पडणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्षात यायचा. तो पाऊस काय होणार आहे सगळीकडे नाही पडणार पण काही भागामध्ये जरा जास्तच पडणार आहे आणि ज्या तळ्यामध्ये पाणी आतापर्यंत अद्यापही नाही तर ती पाझर तलाव त्याच्यामध्ये काय होईल जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये